आज आपण पंचायत समिती सर्कल तालखेड या ठिकाणी आलेलो आहेत आणि नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या सर्वच निवडणुकासाठी खेड्यापाड्यात आणि शहरात सगळीकडे उमेदवार तयार. मामा, तुमचं नाव काय? माझं नाव बाबासाहेब आळणे पाटील, राणा शहापूर, मधुरा तालुका, माजलगाव, जिल्हा बीड. काल सोशल मीडियावर तुमची एक न्यूज बघितली होती. त्या अनुषंगानं तुम्ही कोणत्या सर्कलमध्ये उभा राहत आहे? मी तालखेड पंचायत समितीमधून इच्छुक उमेदवार आहे. राष्ट्रवादीचे आपले मोहनदादा आणि बाजीराव भाऊजू यांच्याकडे तिकिटाची मागणी केलेली आहे आणि माझा आत्मविश्वास आहे की मला तिकीट देतील आणि त्याच्या अनुषंगाने मी त्यांनी जे म्हणतील पहिल्यापासून मी त्यांच्याजवळच आहे आणि त्यांच्यापाशीच थांबलेलो आहे. आज जवळजवळ 82पासून मी त्यांच्याजवळ आहे. माझा आत्मविश्वास आहे की दादा मला तिकीट देतील. ही काळ्या दगडावरली रेघ आहे. असे येते किती जाते किती, पण मी आज 82पासून त्याच्या कार्यासाठी सक्षम होतो बरं का. आणि ती म्हणतेन ते सांगतेन ते मी आतापर्यंत त्यांच्या मोरं गेलो नाही आणि त्याचंच मी आतापर्यंत ऐकत आलो आहे. त्यांची आणि माझी आणि जगताप कुटुंबाची ही 82पासून आमचे संबंध आहेत. आमची नाळ लुटलेली, आमचा भरवसा आहे आणि त्यांनी आम्हाला अशी चांगली वागणूक दिल्यामुळं आम्ही तिथून काही हल्लो नाहीत. त्याच्यामुळं आम्हाला आधी आत्मविश्वास आहे की बाजीराव आणि दादा आम्हाला फिक्स तिकीट करतील. मी ह्या 10 दिवसात हे आमच्या जवळचे लिमगाव, जवळा, खेळडा, यगदारा, तिलगाव, पुंगणी, इरला, डुब्बा, जायकवाडी, तालखेड, शिंगारवाडी, धर्मेवाडी, 9 तंडे आहेत. त्याच्यामुळं मला प्रत्येक समाजातून प्रतिसाद मिळतो आहे. तुम्ही पाटील उभा राहा. पाटील ह्या नावाने मला बरेचसे लोक ओळखीतात. बंजारा समाज आमच्या पंचायत समिती गणाला त्यांचं 2100 मतदान आहे. 2100 मतदान असून मी त्या बंजारी समाजाचा बंजारी बांधवांनी मला पाठिंबा दिला आहे आणि त्यांना विचारून त्यांनी सगळ्यांनी विचार करून म्हणले, हो पाटील आम्ही निवडून देऊ, तुम्ही काही त्यांची चिंता करू नका, तुम्हाला निवडून आणू. असे धनगर समाज असन, माळी समाज असन, मुस्लिम समाज असन, हे पूर्ण समाजाशी माझा संपर्क आहे. नातेगोते आहेत, संगती सोबती आहेत, मित्र आहेत. यांच्यामुळं मला अशी अपेक्षा वाटते की मी निवडून येईन. भाऊनी मला तिकीट द्यावा, दादानी तिकीट द्यावं, मी त्यांचा आभारी राहील आणि इथून मोरे बी मी त्यांच्या संगच राहीन. आणि त्याने माझी जी इच्छा आहे, मी आज जवळजवळ 40 वर्षापासून मी त्यांच्या संग आहे. माझी एवढी त्यांनी इच्छा पूर्ण करावा, मला माझं तिकीट फिक्स करावा आणि मला तिकीट फिक्स करून मला सांगावं त्याने की तुम्ही तुमचं काम करावा. तसं तर मी भाऊला म्हणलंच होतं. भाऊ म्हणले काम करा, म्हणून मी आपलं त्याच्या अनुषंगाने मी आपला फिरलो या 22 खेड्यात. पण चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 9 तंडे पुन्हा आपलं कार्य सक्षम आहे. मी जवळजवळ 33 वर्षे पोलीस पाटील असल्यामुळं मला इकडं राजकारणात येता आलं नाही. पण आता रिटायर झाल्यामुळं एक इच्छा आहे किंवा एवढी वार भाऊनी दादानी मला एवढी वार संधी द्यावा. त्या संधीचं मी सोनं करीन हे माझा आत्मविश्वास आहे. म्हणून भाऊनी आणि दादानी मला तिकीट देऊन फिक्स करावा. आपण बघतो राजकारणामध्ये सध्या 25 वर्षापासून 40 वर्षापर्यंतचे तरुण जास्त प्रमाणात दिसायला लागलेले आहेत. मग आता तुमच्या 65 ते 70 वयाच्या नुसार मतदान करण्याचा किती मतदान म्हणजे निवडणूक तुम्ही जिंकू शकतात का, काय वाटते तुम्हाला? माझी एकच इच्छा आहे की मी पहिल्यापासून लोकांचे तालखेड सर्कलमध्ये ग्रामीण भागात देखील आपले प्रत्येक जणांचे संबंध आहे, सगळ्या संघ संपर्क आहे. आणि तरुण पिढी जरी असली, आज लोक म्हणतात तरुण पिढी देखील घरचा जे मोखट माणूस असतो, मेन मालक, त्या मालकामुळं मला एक अनुभव आहे की जे घरचा कुटुंब मालक असतो, ह्या मालकाची परवानगी असल्यामुळं मुलं देखील माझा प्रचार करतील, मुलं देखील मला घवघवीत मताने विजयी करतील.
आणि मुलाचा आणि माझा देखील बराचसा संपर्क आहे. सगळ्याची सुखादुखात मी सामील असतो, कोणाच्या अडीअडचणीत असतो, लग्नकार्य असते, कोणाचे काही जरी असलं तर मी ते तात्पुरते हजर असतो. पण त्याच्यामुळं मला हे आमचं अख्खे हे सर्कल आगे गावगाव मला प्रत्येक लोक ओळखीतात. पाटील या नात्याने आपण चांगलं काबय दिलं आहे. पाटील तुम्ही काही चिंता करू नका, आमची मुलं बाळं देखील सगळे आम्ही सगळे जुटीने तुम्हाला मतदान करून निवडून आणू. तुम्ही काहीही कुठली तिथली चिंता करायची नाही. त्याच्यामुळं मी माझ्या मनाने प्रत्येक गावं फिरून बाजीराव भाऊंनी सांगितल्यामुळं मी प्रत्येक गावाला भेट दिली, प्रत्येक जणांसंग संवाद केला आहे. बरेचसे लोकांचं मत आहे आणि त्यांच्यामुळं मला खात्री आहे की मी नक्की विजय होईल. कारण जुने माणसं आहेत आमची, जुने माणसं असल्यामुळं त्याचा अनुभव आहे, त्याला माहीत आहे. आज 60-70 वर्षापासून आम्ही बघतो त्या कामाकाच्या सहकार्यात आहेत. त्याच्यामुळं मला एक असा अनुभव आहे की आपण निवडून आल्याशी राहणार नाहीत आणि लोक आपला विजय केल्याशी सोडणार नाहीत. हे काळ्या दगडावरली रेग आहे. त्याच्यामुळं की दादानी मला ह्यावेळेस तिकीट देऊन माझी फिक्स करावा तिकीट. आणि एकच सांगतो, आमच्या सर्कलमध्ये 2100 मतदान आहे बंजारे समाजाचं, बांधवाचं. प्रत्येक तांड्यावरून मला अभय आहे. जवळच्या तांड्यावरले सरपंच असतील, पालखेडच्या तांड्यावरले, काही जामग्याच्या तांड्यावरले आहेत. बरेचसे लोक म्हणजे चाऊर तांडा आहे, जुंजुळी तांडा आहे, खडकावरा तांडा आहे, कुळकुळी तांडा आहे, पुन्हा शहापूर तांडा आहे, कुरण तांडा आहे. हे पूर्ण माझे जे मित्र कंपनी आणि आमचे संबंध असल्यामुळं त्या लोकांचं देखील मला त्यांनी अभय दिलं की पाटील तुम्ही चिंता करू नका, आम्ही तुम्हाला निवडून देऊ. काही मुस्लिम बांधव बी आहेत, काही बरेच 18 पगड जातींसह आपले संबंध आहेत. सगळ्याचे प्रेम संबंध असल्यामुळं आपल्याला कोणी काही आता 60-70 वर्ष होत आलं तरी काही कोणाचं काही आपल्याला आपण कोणाला दुःख दिलेलं नाही. लोकांच्या कार्यात सामील होतो, सुखादुखात सामील होतो, हजर राहतो. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की मी 100% निवडून येईन. लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे आणि दादाने देखील दादाचं पण मी मनापूर्वक आभारी राहीन. मला तिकीट दिलं तर मी 100% यशस्वी होईल हीच मी अपेक्षा बाळगतो आणि माझं तिकीट फिक्स करावं दादाने हीच विनंती.